हॅलो, महालक्ष्मी टॅरो चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आशा आहे तुम्ही स्वस्त असाल, सुरक्षित असाल, चांगले असाल। आज आपण बघणार आहोत की आपल्या आयुष्यामध्ये ना खूप सारे लोक येतात आणि खूप सारे लोक आपल्याविषयी चांगले गोष्टी करतात, काही वाईट गोष्टी करतात। आपल्यामध्ये काही चांगले गुण असतात, काही वाईट गुण असतात। सगळ्यांना फेस करून आपल्याला समोर जायचं असतं। तर आज आपण बघणार आहोत की लोक तुमची काय चर्चा करतात, म्हणजे लोक तुमच्याबद्दल काय बोलतात, काय चर्चा करतात, हे आज बघणार आहोत। बघूया आपण। एंजल प्लीज, लोक तुमच्याबद्दल काय चर्चा करतात, लोक तुमच्याबद्दल काय चर्चा करतात, लोक तुमच्याबद्दल काय चर्चा करतात। लोक तुमच्याबद्दल हे चर्चा करताना दिसत आहेत की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही खूप चांगले राहता। जे काही करता ते तुम्ही स्वतःच्या सुखासाठी करता, स्वतःच्या चांगल्यासाठी करतात, असेही लोक तुमच्याबद्दल चर्चा करताना दिसत आहे। लोक तुमच्याबद्दल खूपच पॉझिटिव्ह, खूपच चांगली चर्चा करताना दिसत आहेत, कारण तुम्ही स्वतःही खूप चांगले आहात, तुमचे विचारही खूप चांगले आहेत। तुम्ही दुसऱ्यांबद्दल आणि स्वतःबद्दल खूप चांगला विचार करता। तुम्हाला वाटते या जगामध्ये सर्वजण सुखी राहावं, सर्वजण हॅप्पी राहावं असं तुम्हाला वाटते, आणि तुम्ही लोकांना हेही सल्ला देता की तुम्हाला स्वतःला सुखी व्हायचं असेल तर तुम्हाला स्वतःला जी गोष्टी आवडतात त्याच गोष्टी करायला सुरुवात केली तर तुम्हाला तुमचं सुख मिळेल, तुम्हाला आनंद मिळेल, असेही तुमच्याबद्दल लोक चर्चा करतात। म्हणजे तुम्ही कोणतीही गोष्ट करताना ते स्वतःच्या सुखासाठी करता, आनंदासाठी करतो। आपण जन्म घेतला ते आपण स्वतःच्या सुखासाठी, स्वतःच्या आनंदासाठी जन्म घेतला आहे, तर तो आनंद आपण कोणालाही हिरावून देऊ शकत नाही, असंही तुमचं मत आहे। आणि त्याबद्दल लोक तुमच्याबद्दल चर्चा करतात की तुम्ही खूप चांगले आहात, खूप चांगले राहता आणि सगळ्यांना खूप चांगले राहण्याचा प्रयत्न करतात। स्वतःही चांगले राहतात, इतरांनाही चांगले राहण्याचा प्रयत्न करतात, स्वतःच्या खुशीकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करतात, स्वतःच्या सुखाकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करतात। असंही तुमच्यामध्ये क्वालिटीज आहे, याबद्दल बी लोक चर्चा करताना दिसतात। तुम्ही कोणतीही गोष्ट लोकांनी म्हटली म्हणून करत नाही, तुम्हाला स्वतःलाही पटली पाहिजे, स्वतःलाही वाटलं पाहिजे की खरंच ही गोष्ट करणं योग्य आहे की अयोग्य आहे, हे तुम्ही स्वतः पडताळून पाहता आणि त्यानंतरच कोणता ना कोणता डिसिजन घेता। असंच तुम्ही कोणीही म्हटलं आणि तुम्ही स्वीकारलं असं होत नाही। तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जेही काही गोष्टी करता ते स्वतःच्या सुखासाठी, स्वतःच्या चांगल्यासाठी करता, असंही इथे दिसत आहे। खूपच चांगली एनर्जी तुमची इथं दिसत आहे आणि लोक तुमच्याबद्दल खूप चांगली चर्चा करताना दिसत आहेत। तुम्ही तुमच्या इंट्युशनची गोष्ट ऐकतात, इंट्युशन जे काही सांगते तेच तुम्ही करण्याचा प्रयत्न करतात। हे तुमच्यामध्ये खूप चांगली क्वालिटीज आहे, याच्याचमुळे लोक तुमच्याबद्दल जी चर्चा करतात खूपच चांगली आणि खूपच पॉझिटिव्ह चर्चा करताना दिसतात। तुमच्यामध्ये हेही क्वालिटीज आहे की तुम्हाला नॉलेज खूप आहे, ज्ञान खूप आहे, पण त्या ज्ञानाचा उपयोग तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करतात। नॉलेज खूप आहे आणि त्या ज्ञानाचा उपयोग तुम्ही तुमच्या आयुष्यातही करता आणि बॅलन्स करून चालता। पॉझिटिव्ह और निगेटिव्ह या दोन्हीमध्ये तुम्ही बॅलन्स करताना दिसत आहे आणि तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज खूप आहे, व्यावहारिक नॉलेज खूप आहे आणि आध्यात्मिक नॉलेजही खूप आहे। या दोन्हीचा संगम करून, या दोन्हीचं बॅलन्स करून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये समोर जाण्याचा प्रयत्न करता आणि लोकांनाही हेही सांगता की तुम्हीही तुमच्या आयुष्यामध्ये बॅलन्स करून चला, कारण बॅलन्स करून चाललं तर तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी सुरळीत होतील आणि चांगल्या होतील, असंही तुम्ही लोकांना सांगताना दिसतात। म्हणून लोक तुमच्याबद्दल जी चर्चा करतात ते खूपच चांगली आणि खूपच चांगल्या लेवलची चर्चा होते। तुम्ही सगळ्यांशींना प्रेमाने राहता, तुमचा दुश्मन असेल किंवा तुमचा शत्रू जरी असेल, तुम्ही त्या शत्रूलाही खूप चांगल्या प्रकारे हँडल करता। तुमच्या शत्रूलाही वाटत नाही की हे माझा शत्रू आहे, तुम्ही शत्रूला शत्रूच्या नजरेनं कधी बघतच नाही। तुम्ही सगळ्यांना प्रेमाने वागवण्याचा प्रयत्न करतात आणि तुमची विल पॉवर खूपच स्ट्रॉंग आहे, तुमची इच्छाशक्ती खूपच प्रबळ आहे। तुम्ही खूपच
अंदरून आणि बाहेरून दोन्ही गोष्टीनं खूप स्ट्रॉंग आहे असंही दिसते. कधी कधी लोकांना तुम्ही वरवरचं असं दिसता की तुम्ही खूप वीक आहे, परंतु तुम्ही वीक नाही आहे. खूप स्ट्रेंथ आहे तुमच्यामध्ये, खूप ताकद आहे, खूप मजबूत आहात आणि तुम्ही खूप सशक्त आहात असंही लोक तुमच्याबद्दल चर्चा करताना दिसतात. आणि तुम्ही कोणालाही तुमच्या आयुष्यामध्ये ना मेणबत्तीसारखं पिघळण्याची एनर्जी तुमच्यामध्ये आहे. कितीही मोठा तुमच्यापुढे शत्रू येऊ द्या, किती तुमच्यापुढे वाईट व्यक्ती तुमच्यासमोर आली तरी ती तुमच्या पुढे वितळते. प्रेमाने तुम्ही इतके चांगले राहता त्यांच्यासोबत की ते प्रेमाने तुमच्याकडे तुमच्या वशमध्ये होतात. अशी तुमच्यामध्ये ताकद आहे. असे लोक तुमच्याबद्दल चर्चा करताना दिसतात, जे बहुती चांगली आणि खूपच चांगल्या प्रकारे चर्चा करताना दिसत आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ना खूपच टॅलेंटेड आहात, खूपच इंटेलिजंट आहात असंही इथे दिसत आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही जादूगार आहात. जादूगार जसे मिरॅकल करतात ना, तसेच तुम्ही तुमच्या आयुष्यात काही ना काही मिरॅकल करत राहता. हे तुमच्यामध्ये खूप चांगली क्वालिटीज आहे असंही इथे दिसत आहे. त्याचबरोबर हेही दिसत आहे की तुम्ही खूप टॅलेंटेड आहात. तुम्हाला कधी आणि केव्हा कशा प्रकारे उपयोग करायचा हे चांगल्या प्रकारे माहीत आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खूप टॅलेंटेड आहात, खूप इंटेलिजंट आहात, स्मार्ट आहात. जे काही काम करतात ते स्मार्ट पद्धतीने करतात. त्यामुळे तुमच्या आयुष्यात सक्सेस खूप मिळते, अबंडन्स प्रॉस्परिटी खूप मिळते असेही लोक तुमच्याबद्दल चर्चा करताना दिसतात. आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कोणतीही गोष्ट तुमच्या आयुष्यात पाहिजे आहे तर ती मिळवण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करता आणि ती काहीही करून मिळवण्याचा प्रयत्न करतात. हीही तुमच्यामध्ये क्वालिटीज आहे, हीही तुमच्यामध्ये जिद्द आहे. अशामुळे लोक तुमच्याबद्दल जे काही चर्चा करतात ते खूपच चांगल्या प्रकारे आणि खूपच पॉझिटिव्ह पद्धतीने चर्चा करताना दिसत आहे. हेही तुमच्यामध्ये क्वालिटीज आहे असंही लोक तुमच्याबद्दल चर्चा करताना दिसतात. तुमच्याबद्दल जी काही चर्चा केल्या जाते ती खूपच चांगल्या प्रकारे केल्या जाते. सॉरी गाईज, तुमच्याबद्दल जी चर्चा केली जाते खूपच चांगली आणि खूपच चांगल्या पद्धतीने केल्या जाते. तुम्ही खूपच भोळे भाळे आहात अशी तुमची चर्चा केली जाते. आणि तुम्हाला काय करायचं, कसं करायचं याची काही टेन्शन नाही राहत. तुम्ही बिनधास्त राहता, बेफिकीर राहता. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये एन्जॉय करणं खूप आवडते, खूप मजा मस्ती करणं खूप आवडते. तुम्ही खूप चांगल्या प्रकारे एन्जॉय करण्याचा प्रयत्न करता. आणि तुमच्या आयुष्यामध्ये असं लोकांना वाटते की तुम्ही खूपच भोळे भाळे आहात आणि खूपच समजूतदार पण आहात. पण तुम्ही कोणतीही गोष्ट करताना प्लॅनिंग करत नाही, बिना प्लॅनिंगचे काम करता, म्हणून तुमची गोष्ट कोणतीही वर्क चांगल्या प्रकारे होत नाही असंही लोक तुमच्याबद्दल चर्चा करताना दिसतात. या जगामध्ये भोळं भाळं राहून चालत नाही. या जगामध्ये खूपच हुशारीनं राहावं लागतं आणि तुम्ही ते इथे खूप भोळे भाळे राहतात याबद्दल चर्चा करतात की या जगामध्ये असं राहिल्यानं कसं होईल तुमचं, ह्याबद्दलही चर्चा केली जाते. पण तुमचा जे स्वभाव आहे ना खूपच इनोसंट आहे आणि तुम्हाला कशाची चिंता नाही, कशाचीही काळजी नाही. तुम्हाला फक्त समोर जाण्याशी मतलब आहे असंही तुमच्या कार्डमध्ये दिसत आहे. आणि तुम्ही तसं पाहिलं तर खूप टॅलेंटेड आहात. असं नाही की तुम्ही टॅलेंटेड नाही, तुमच्यामध्ये जिद्द पण खूप आहे. तुम्ही जर एखादी गोष्ट ठरवली की मला ही गोष्ट करायची म्हणजे करायची, तर तुम्ही काहीही करून ती गोष्ट करण्याचा प्रयत्न करता. अशी तुमच्यामध्ये जिद्द आहे, तीही खूपच चांगल्या प्रकारची जिद्द आहे असंही इथे दिसत आहे. त्याबद्दल तुमच्याबद्दल लोक चर्चा करताना दिसत आहे. ती खूपच पॉझिटिव्ह आणि खूपच चांगल्या प्रकारे चर्चा होताना दिसत आहे. आणि तुम्हाला डिवाइन फेमिनाईन एनर्जी हेल्प करताना दिसत आहे. तुम्ही माँ दुर्गाला मानत असाल किंवा महाकालीला मानत असाल किंवा महालक्ष्मीला मानत असाल, तुमचे इष्टदेव असू शकतात असेही इथे दिसत आहे. आणि तुम्ही कृष्ण भगवानला किंवा लॉर्ड शिवाला पण मानत असाल असंही इथे दिसत आहे. तुम्ही कोणत्याही देवीचे भक्त असाल तरी तुमच्यामध्ये इंट्युशन लेवल खूप चांगल्या प्रकारे आहे आणि त्या इंट्युशन लेवलचा तुम्ही तुमच्या आयुष्यात उपयोग करता. म्हणून तुमच्या आयुष्यात लोक तुमच्याबद्दल खूपच चांगल्या प्रकारे आणि खूपच पॉझिटिव्ह चर्चा करताना दिसत आहे, जे तुमच्यासाठी खूपच उपयोगी आहे, खूपच चांगली आहे असंही इथे दिसत आहे. तर तुम्हाला माझी रीडिंग आवडत असेल, तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.